बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर आहेत। छात्रों की गुंज या कार्यक्रमानिमित्ताने या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय। कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला जाणार आहे। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांवर आधारित छात्रों की गुंज या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या दरम्यान ते विद्यार्थी आणि तरुण विद्यार्थिनींशी संवाद साधणार। विद्यार्थी आणि तरुणींशी संवाद साधला जाणार आहे। राहुल गांधींचा दौरा आहे आणि या दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतो। राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी 500 पोलिसांचा बंदोबस्त आहे। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी 700 वाहतूक पोलीस सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आले। पुण्यात एनएसयूआय आणि अभाविपचा वाद निर्माण झाला। एनएसयूआयचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवरती आरोप करण्यात आला। मुलीला कोंडून ठेवल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा एनएसयूआयचा आरोप आहे। छात्रों की गुंज या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या मुलीने मीडियाला बाईट दिल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून या मुलीला कोंडून ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एका मुलीने अनाथ विद्यार्थ्यांची फी परत मिळत नाही आणि इथे प्रश्न विचारायचे आहेत असं माध्यमांना सांगितलं होतं। रात्रीच्या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी हॉस्टेलमध्ये त्या मुलीला कोंडून ठेवले होते असा आरोप आता काँग्रेसने केलाय। तुमची फीस परत मिळाली आहे असे व्हिडिओ बनवून द्यावेत असा आग्रह सुद्धा करण्यात आल्याचा आरोप आहे। एनएसयूआयचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवरती हा गंभीर असा आरोप करण्यात आलाय। मुलीला कोंडून ठेवल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवरती हा आरोप करण्यात आला। पुण्यातील सीओईपी कॉलेज बाहेरील राडा प्रकरणी या राड्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। 50 ते 60 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अक्षय जैन यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला। युवक काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसह 50 ते 60 जणांच्या विरोधात पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यातील राड्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। अभाविपच्या गुंडगिरीचा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली। विद्यार्थ्यांना मारहाण, विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवणे, संतापजनक विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार आहे। अभाविपच्या गुंडांना हा अधिकार कुणी दिला हा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलाय। तर या गुंडगिरीसमोर काँग्रेस कधीही झुकणार नाही असं सुद्धा वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।